हा आहे बादल. हाय कशा वगैरे काय रे दा. हॅलो गाईस, तो सागर आहे तुमचं. कशा तर आजचा ब्लॉग करतो मी घरूनच सुरू. आज मी झाडा इतकी खराब झाली की माझे पानफुटी आहे, तुम्ही ओळखू शकता. या झाडाचे इतके भरपूर फायदे आहेत की समजा कोणाचा समजा जर पोट दुखत असेल, पथरी जर झाली असेल, तर या झाडाचे रोज सकाळी जर अनुशापोटी जर आपण पानं जरी अशी चावून खाल्ले ना, तर एका महिन्यात पथरी माणसाची म्हणजे कोणाची पण बसून जाते. एवढंही गुणकारी पानफुटीचं हे झाड आहे, पाहू शकता तुम्ही. पण याच्यावर काय झालं, हे आता हे थोडे पाणी नसल्याच्याने हे झाडं थोडे वाहू राहिले. त्याच्याच बाजूने आम्ही घरी लावलेला आहे हा गोडलिंबाचं झाड. गोडलिंबाच्या झाडापाशी इकडे एक कलम लावली याची जांबाची, त्याच्याही तिकडून एक जांबाची कलम आहे. इकडे हे गुलाबाचे झाडं लावलेलं आहेत, 2-3 कलमा. पण काय पाणी नसल्याच्याने त्याला थोडेसे ते पानं झडले त्याचे. त्याच्या बाजूने कोरफळ लावेल. पाहू शकता तुम्ही आता किती बारे पुढचे मेंढर कशी आली बघायला घालले. काहून थांबले काय जण मेंढर एवढे मोठे. या ट्रकाली जाऊ देतील पहिले वाटते असं वाटते. झाले बाजूने झाले, आता हे ट्रक चालला जाते याच्या बाजूने. हॅलो गाईज, तर चला आता आम्ही खबरला तर मस्त दुपारचे 3 वाजले. आता चहा बनवायला लावला. आता चहा बनवल्यावर आता मग चहा संग थोड्याशा एखादा बिरेटा खावा. बिरेटा खायच्या आता आरूही बसला इकून, आयुष्य आहे. आता आम्ही खातो आता चहा संग बिरेटा. आरू खाणार आहे बिरेटा. चल ये पटकन. मग हे पाय आशू दादा पण बसला जेवायले आणि ते पप्पा खाऊ राहिले बिरेटा. खाल्ले आता हे तिसरी खातो. हे बस मला पोट भरून जाईल. चला आता मला तर झालं आता हे बिरेटा खाऊन. आता एवढ्याच उरल्या, आता एवढ्यात येतो या पोरट्याले. हा एक पोरटा आहे असा आरू आणि आयुष. आता पोराला तिथे टीव्ही त्याला म्हटलं पहिले तर थोडे बिरेटा खाऊन घ्या. 6:30 त्याच्यावर चटाईवर चल बाजून वय कामा गेला. आता कोपऱ्यात पैसे आता तिकडे एका साईडले थोडा थोडा चारी द्यायला. चला टूक टाक द्यायचं पटकन. आता पाय काय पाहू राहिला तो आहे. अरे आलाय काय आले काय मस्त खूप चला तर आता आलो मी भाजीपाल्याच्या दुकानावर. आता काही ना काही भाजीसाठी घ्यायला लागेल. आता हिरव्या मिरच्या बी आहेत, पाहू शकता. मिरच्या न्या की आता गोबी न्या, तसा प्रश्न पडला. आता काय नेवा नेमकं. आता मासवाल्याच्या इकडे गेलो तर मासवा घ्यायसाठी, पण तरी मासवायला काही घेतल्या नाहीत. पण आता विचार पडवा वालाच्या शेंगा आहेत, पण वालाच्या शेंगा तर काही मला असं एवढ्या काही आवडत नाहीत. मासवी न्यायचा विचार होता, पण आता आजचा घाल्यावर आता आणखीन मला म्हण बघलं नेवाव काय. आता थोडीशी म्हटलं पावभर एखादी शेपूची गड्डी घेऊन किंवा मेथीची गड्डी न्यावं लागेल. आता शेपू तर नाही याच्यातून, पण मेथीच घेऊन जाऊ. त्याला आज मेथीवरच भागवा लागेल. त्याच्या अगोदर थोड्या आपण आता फुग्यावाल्याची गाडी आहे, त्या फुग्यावाल्याच्या गाडीवर जाऊ. पण थोडेसे कोट्टेले काहीतरी 5-10-20 रुपयाचे काही फुगे नेऊ. तर चला आता चला आता निघातो. आता थोडेसे पाणीपुरीवाल्याच्या गाडीवर पाणीपुरी खातो थोडी, मग नंतर पाहू आपण भाजीपाला घ्यायचा. तर चाललो आता मी आता तिकडे पाणीपुरीवाल्याच्या गाडीवर. आहे तर सग बाजूनं गाडी होती, 2-3 गाड्या आहेत. तर ती साग तिचा गावचा आता गावच्या आता पुलावर आलो सग बाजून. आता बाजार चौकात चाललो मी. बाजार चौकात गेल्यावर आता तुम्हाला समजते. आली पाणीपुरीवाल्याची गाडी. आता आलो मस्त मी बाजार चौकात. पण आता इकडे टमाटेवाले वांगे आहात. पण काय आता तिकडे आता मेथी घेऊ आपण.
पण थोडीशी कसं का पाणीपुरीच्या गाड्या पण हा आहे की नाही, हा आमचा बादल आहे, पंचरच्या दुकानावर बसेल आहे, असा आहे मला तो. हा यात आमचे मामा विलास सरच आहे, त्याची पानपट्टी आहे, त्याच्या पानपट्टी पाशीच आहे. भाजीपाल्यासाठी आलो मी. आता मी आलो थोडा भाजीपाला घेतो, पण त्याच्याजवळ तर काही मेथी नाही आहे, शेपू आहे, टमाटे पण नसतात त्याच्याजवळ. तर आता टमाटे पाहून येतात, मग काही ना काही घेतो लागेल ना. चला तर आता पाणीपुरी घेऊ. सध्या बांधरे बा 30 रुपयाची पाणीपुरी बांध. कॉलेज स्टुडंट आहे मला, एकाच कॉलेज होत आपण कॉलेज. हां हा आहे बादल ट्रॅक्टर ड्रायव्हर. एक ड्रायव्हर जर लागला तर सांग ना कोणाला. आता संध्याकाळचे 5 वाजले. आता वावरातून मस्त हे बकऱ्या पण घरी आल्या. आता पहा कशा बकऱ्या आहेत. काय रे दा बरं दे. चला आता आपण घेतलेलं आहे पाणी. चला आता घरी चालले. तर चला आता आपण चाललो आता घराच्या इकडे. आता पाणीपुरी तर घेतली, आता घरी जाऊन पाहू आता काय म्हणजे काय नाही. तर भाजीच्यासाठी आता आपली राहिली फक्त आता मेथीची भाजी घ्यायची. मेथीची भाजी घेऊन घेऊ आता जायला. तर चला तर आता आलो आता मी घरी पाणीपुरी घेऊन. तर आजचा ब्लॉग आता आपण तीच खलास करू. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.